तर इंधन दरवाढीचा फटका हा फळ मार्केटला देखील बसलाय। फळांचे दर वधारलेत। आखाती युद्ध आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे दादर मार्केटमध्ये फळभाज्यांचे दर वाढलेले आहेत। तर पुण्यातील महात्मा फुले भाजी मंडईमध्ये भाज्यांची दरवाढ झाली आहे। किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर 25 ते 50% वाढलेत। कोथिंबीरीची एक गड्डी 50 रुपयांना सध्या मिळते। ट्रान्सपोर्टचे चार्ज वाढले ना, पेट्रोलचे त्याच्यासाठी भाजीचे पण वजन थोडी वाढले। लोकांचे काय, जे 1 किलो घेते ते अर्धा किलो घेणार, जे अर्धा किलो घेते ते 300 ग्राम घेणार। अजून काय ते पण मॅनेज करून घेतो। देशात पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असताना सध्या आता पालेभाज्यांचे सुद्धा दर वाढलेले चित्र जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच वाढतं ऊन, अवकाळी पाऊस आणि होणारी आवक कमी असल्यामुळे सध्या पालेभाज्यांचे दर सुद्धा वाढलेले आहे। सध्या आपण पुण्यातल्या महात्मा फुले भाजी मंडईमध्ये आहोत। 80 रुपये गवार, भेंडी, शेवगा 80 रुपये किलो आहे। सगळं 80 रुपये किलो आहे। सगळ्या भाज्या महाग आहेत। आता डिझेलमुळे सगळं पेट्रोलमुळे ना दर वाढल्यामुळे सगळं भाडं वाढलं, सगळं वाढलंय। सर्व पालेभाज्यांचे दर जे आहेत ते जवळपास 25 ते 50% वाढलेलं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पीसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।